आज आपण मेचा वापर कसा करावा हे शिकूया. मे म्हणजे शक्यता हे सहाय्यक क्रियापद आहे. मेचा उपयोग शक्यता दाखवण्यासाठी करतात. वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर मे क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पाहूया. राज मे ब्रिंग बुक्स. राज पुस्तके आणण्याची शक्यता आहे. मॅडम मे अलाव यू. मॅडम तुला परवानगी देण्याची शक्यता आहे. यू मे लाईक धिस मूवी. तुला हा चित्रपट आवडण्याची शक्यता आहे. शी मे कम टुडे. ती आज येण्याची शक्यता आहे. मदर मे मेक बिर्याणी. आई बिर्याणी बनवण्याची शक्यता आहे. अंकल मे चेंज धिस प्लॅन. अंकल हा प्लॅन बदलण्याची शक्यता आहे. मेचा वापर परवानगी घेण्यासाठी सुद्धा करतात. प्रश्नरचना पाहून घेऊया. मे, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व माहिती. उदाहरण पाहूया. मे आय रीड दिस पेपर. मी हा पेपर वाचू शकतो का? मे आय टेक दिस बुक. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? मे आय आस्क वन क्वेश्चन. मी एक प्रश्न विचारू शकतो का? मे आय कम इन सर. मी आत येऊ शकतो का? आता नकारार्थी वाक्य बघूया, म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स. वाक्य रचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर मे नॉट, त्यानंतर क्रिया पहिले रूप, वस्तू व नंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. यू मे नॉट लाईक दिस मूवी. तुला हा चित्रपट आवडण्याची शक्यता नाही. शी मे नॉट कम टुडे. ती आज येण्याची शक्यता नाही. ही मे नॉट गो टू ठाणे. ती आज ठाण्याला जाण्याची शक्यता नाही. फादर मे नॉट गिव्ह मनी. बाबा पैसे देण्याची शक्यता नाही किंवा बाबा पैसे देणार नाही. रमेश मे बी रीडिंग धिस बुक. रमेश हे पुस्तक वाचत असण्याची शक्यता आहे किंवा वाचत असेल. मे गॉड ब्लेस यू. देव तुझ्यावर कृपा करो. देव तुला आशीर्वाद देवो. शुड. शुड हे सहाय्यक क्रियापद आहे. हे सल्ला देण्यासाठी वापरतात. आपण आता वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर शुड क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. कोणत्याही क्रियापदासोबत शुड वापरल्याने अर्थ सल्ला होतो. शुड ईट, खाल्ले पाहिजे. शुड सेव्ह, बचत केले पाहिजे. शुड रीड, वाचले पाहिजे. शुड टेक, घेतले पाहिजे. आता काही उदाहरणं पाहूया. तू फळं खाल्लीच पाहिजे. यू शुड ईट फ्रुट्स. तू पैसे वाचवले पाहिजे. यू शुड सेव्ह मनी. रवीने न्यूजपेपर्स वाचले पाहिजे. रवी शुड रीड न्यूजपेपर्स. तिने औषध घेतले पाहिजे. शी शुड टेक मेडिसिन. त्याने सर्व पेपर्स नीट तपासले पाहिजे. ही शुड चेक ऑल द पेपर्स प्रॉपरली. आपण देवळासाठी पैसे जमवले पाहिजे. वी शुड कलेक्ट मनी फॉर द टेम्पल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना कळवले पाहिजे. द स्टुडंट्स शुड इन्फॉर्म देअर पेरेंट्स. तू दररोज घर स्वच्छ केले पाहिजे. यू शुड क्लीन द हाऊस एव्हरी डे. तू काही काम केले पाहिजे. यू शुड डू सम वर्क ऑर जॉब. तू हा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. यू शुड सॉल्व दिस प्रॉब्लेम. तू ही ऑफर स्वीकारली पाहिजे. यू शुड ॲक्सेप्ट दिस ऑफर. तू स्वच्छ कपडे घातले पाहिजे. यू शुड वेअर क्लीन क्लोथ्स. तू हा चित्रपट बघितला पाहिजे. यू शुड वॉच धिस मूवी. तुला नियम माहीत असले पाहिजे. यू शुड नो द रूल्स.
शुड. आता येस नो क्वेश्चन पाहूया. शुड, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. शुड आय डू दिस वर्क? मी हे काम केले पाहिजे का? शुड आय गिव्ह 1000 रुपीज? मी 1000 रुपये दिले पाहिजेत. शुड आय बाय दिस बुक? मी हे पुस्तक खरेदी केले पाहिजे का? शुड ही कम टू पुणे? त्याने पुण्याला आले पाहिजे का? शुड शी मीट यू? तिने तुला भेटले पाहिजे का? शुड यू फिल धिस फॉर्म? तू हा फॉर्म भरला पाहिजे का? शुड वी इन्फॉर्म यू? आम्ही तुम्हाला कळवलं पाहिजे का? शुडंट आय एक्सेप्ट दिस ऑफर? मी ही ऑफर स्वीकारली नाही पाहिजे का? शुडंट ही पे धिस बिल? त्याने हा बिल भरला नाही पाहिजे का? आता WH क्वेश्चन पाहूया. प्रश्न रचना पाहून घेऊया. WH म्हणजे प्रश्न, त्यानंतर शुड, नंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. व्हॉट शुड आय ईट? मी काय खाल्लं पाहिजे? व्हेन शुड आय कम? मी केव्हा आले पाहिजे? व्हॉट शुड ही डू? त्याने काय केलं पाहिजे? व्हॉट शुड शी ब्रिंग? तिने काय आणले पाहिजे? व्हेन शुड वी पे द बिल? आपण बिल केव्हा भरलं पाहिजे? वेअर शुड वी कीप द बॅग्स? आपण बॅग्स कुठे ठेवल्या पाहिजे? व्हाय शुड आय गिव्ह 1000 रुपीज? मी 1000 रुपये का दिले पाहिजे? व्हॉट शुडंट ईट? मी काय नाही खाल्लं पाहिजे? व्हॉट शुडंट ही डू? त्याने काय नाही केलं पाहिजे? आता नकारात्मक वाक्य बघूया, म्हणजेच नेगेटिव्ह वर्ड्स. शुड नॉट किंवा शुडंट म्हणजे नाही केलं पाहिजे. वाक्य रचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर शुड नॉट, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. यू शुड नॉट वेस्ट टाइम? तू वेळ वाया नाही घालवला पाहिजे. यू शुड नॉट ईट ऑइली फूड? तू तेलकट अन्न खाल्ले नाही पाहिजे. ही शुड नॉट वेअर डर्टी क्लोथ्स? त्याने घाणेरडे कपडे घातले नाही पाहिजे. शी शुड नॉट कम लेट? तिने लेट आले नाही पाहिजे. राज शुड नॉट फाईट विथ हिज फ्रेंड्स? राजने त्याच्या मित्राबरोबर भांडले नाही पाहिजे. यू शुड नॉट वॉच धिस मूवी? तू हा चित्रपट पाहिला नाही पाहिजे. वी शुड नॉट टेक धिस मनी? आपण हे पैसे घेतले नाही पाहिजे. वॉन्ट टू, काही काम करायचे आहे हे सांगण्यासाठी वॉन्ट टू चा वापर करावा. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर वॉन्ट टू, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म किंवा पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय, वी, दे, यू किंवा अनेक वचन असेल तर वॉन्ट वापरावं. ही, शी, इट, नाव किंवा एक वचन असेल तर वॉन्ट्स वापरावं. आता उदाहरण पाहूया. मला इंग्लिश भाषा शिकायची आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज. मला हा चित्रपट बघायचा आहे. आय वॉन्ट टू वॉच धिस मूवी. मला तुला भेटायचे आहे. आय वॉन्ट टू मीट यू. मला डोसा खायचा आहे. आय वॉन्ट टू ईट डोसा. तुला हे पुस्तक वाचायचे आहे. यू वॉन्ट टू रीड धिस बुक. लोकांना हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. पीपल वॉन्ट टू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट. राधाला कारण जाणून घ्यायचे आहे. राधा वॉन्ट्स टू नो द रिझन. त्याला नवीन मोबाईल विकत घ्यायचा आहे. ही वॉन्ट्स टू बाय अ न्यू मोबाईल. आईला गावी राहायचे आहे. मदर वॉन्ट्स टू लिव्ह इन विलेज. जोशींना पैसे वाया घालवायचे आहेत. मिस्टर जोशी वॉन्ट्स टू वेस्ट मनी. आता वॉन्टेड टू पाहूया.
भूतकाळात काही काम करायचे होते हे सांगण्यासाठी वॉन्टेड टू चा वापर करावा. वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर वॉन्टेड टू, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म किंवा पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय वॉन्टेड टू बाय अ बॅग. मला बॅग विकत घ्यायची होती. आय वॉन्टेड टू टेल यू समथिंग. मला तुला काही सांगायचे होते. शी वॉन्टेड टू ईट समोसा. तिला समोसा खायचा होता. राज वॉन्टेड टू गो होम. राजला घरी जायचे होते. आय वॉन्टेड टू मीट यू. मला तुला भेटायचे होते. माइट. माइट हे सहाय्यक क्रियापद आहे. काही काम व्हायची जेव्हा शक्यता खूपच कमी असते तेव्हा माइट वापरतात. वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर माइट, क्रिया फर्स्ट फॉर्म किंवा पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. यू माइट लाईक दिस मूवी. तुला ही मूव्ही कदाचित आवडेल. शी माइट पे दिस बिल. ती हा बिल कदाचित भरेल. राज माइट ब्रिंग बुक्स. राज कदाचित पुस्तक आणेल. सर माइट टीच दिस लेसन टुडे. सर हा लेसन आज कदाचित शिकवतील. ही माइट नॉट गिव्ह मनी. तो पैसे कदाचित देणार नाही. ही माइट बी डुईंग सम वर्क. तो कदाचित काही काम करत असेल. एबल टू. एबल टू चा उपयोग काही काम करण्यासाठी सबळ आहोत, सक्षम आहोत, शक्य आहे हे सांगण्यासाठी करतात. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर एबल टू, त्यानंतर क्रिया पहिले रूप किंवा फर्स्ट फॉर्म, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. आय एम एबल टू गिव्ह 1000 रुपीज. मी 1000 रुपये द्यायला सक्षम आहे. आय एम एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. मी हा प्रॉब्लेम सोडवायला सक्षम आहे. ही इज एबल टू स्पेंड ₹5000. तो 5000 रुपये खर्च करायला सक्षम आहे. शी इज एबल टू मेक फूड. ती जेवण बनवायला सक्षम आहे. यू आर एबल टू प्ले चेस. तू बुद्धिबळ खेळायला सक्षम आहेस. आर यू एबल टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तू हा प्रॉब्लेम सोडवायला सक्षम आहेस का? वॉज किंवा वेअर म्हणजेच भूतकाळात एबल टू चा वापर कसा करावा. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर एबल टू, त्यानंतर क्रिया पहिले रूप किंवा फर्स्ट फॉर्म, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. मोहन वॉज एबल टू डू दॅट वर्क. मोहन ते काम करण्यासाठी सक्षम होता. आय वॉज नॉट एबल टू फाईट. मी लढण्यासाठी सक्षम नव्हतो. गर्ल्स वेअर नॉट एबल टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. मुली तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सक्षम नव्हत्या. ही वॉज एबल टू लिफ्ट द बॅग. तो बॅग उचलण्यासाठी सक्षम होता.